इथे आदर्श आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन कॅप्टन आदर्श येईल, सामना करेल. एकीकडे असेल हुसेन टाके, दुसरीकडे असेल राज पाटील. अलिबाग विपक्ष मुरुड असा हा दोन तालुक्यादरम्यान खेळणारा प्रेक्षणीय सामना. पहिल्या यातून जो विजयी होईल त्या विजयी संघाला 15,000 रुपयांची रक्कम मिळेल, ज्यात 10,000 रुपये प्रशांतदा मिसाळ यांच्या माध्यमातून आणि 5,000 रुपये खालिदभाई वनकर यांच्या माध्यमातून दिले जातील. त्याचबरोबर एक अप्रतिम असं चषक पाहायला मिळेल, ते मिळेल. परंतु तत्पूर्वी पहिला चेंडू आदर्शच्या माध्यमातून हुसेन टाकेसाठी. हुसेन टाकेनं आत्तापर्यंत मुरुड तालुक्यामध्ये आपलं अस्तित्व काय आहे आणि त्यानंतर रायगड जिल्हा असेल आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात असेल, हुसेन टाकेनं आपला खेळ दाखवलाय. दुसरीकडे एक उभरता तारा आणि युवी स्पोर्ट सुरई संघाचा कॅप्टन या मुरुड प्रीमियर लीग मधला राज पाटील नॉन स्ट्राईक एंडवर असेल आणि इकडे मात्र आदर्श पाटील. सध्या महाराष्ट्रातला एक गाजलेला आयकॉन खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू या ठिकाणी अप्रतिम चेंडू आहे. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदर्श सज्ज, हुसेन ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र एज लागली आणि हुसेन टाके बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. लढले पाहिजे. आता ते लढण्यासाठी सज्ज होतील, कारण की प्रत्येक वेळेला म्हटलं जायचं ना की मुरुडमधून हुसेन आहे, हुसेन असल्यानंतर तो खेळला तरच धावा होतात. पण कोण म्हणतं पाठी तेजस आहे, आता राज आहे, अजून बरेचसे बॅटर आहेत, समोर आदर्श आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. आदर्श पाटीलचा चेंडू पीक करणं तेवढं सोपं नाही आहे. वाघरण गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. मी जवळून अगदी त्याची गोलंदाजी पाहिलेली आहे. चेंडू पडल्यानंतर कधी बाहेर निघतो, कधी आत येतो आणि ज्या स्पीडनं हा चेंडू हालतो त्यावरून मोठमोठ्या फलंदाजांना जरी पाहिलं तरी हा चेंडू चकवतो. इथे मात्र हा फटका मात्र चांगला आलाय. तेजसच्या बॅटमधून लॉंग ऑफ रिजनला आलाय फटका. एक धाव देऊन जाईल. तेजस काटकरचं सांगायचं झालं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला युवी स्पोर्ट्स अलिबाग संघातच खेळायला दिसेल हर्षल. येस, एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर आता तालुक्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत आहे. दोन मित्रांशीच लढत असं म्हणावं लागेल. एकंदरीत प्रत्येक खेळाडू एका एका मोठ्या मोठ्या लीगच्या स्टेजवरती जसे जातात तसे तसे एकमेकांच्या सोबत खेळतात. पण आता तालुक्याच्या क्रिकेटसाठी खेळतात. एका बाजूला अलिबाग तालुका तर एका बाजूला मुरुड तालुका. दोन्हीही टीमचे खेळाडू युवा आहेत, यंग टॅलेंटेड आहेत, जास्तीचा अनुभव नाही आहे, पण खेळण्याची धमक, खेळण्याची जिद्द, खेळण्याचा क्लास प्रत्येकाचा वेगवेगळा आहे आणि म्हणूनच आज तालुक्यामधून इथपर्यंत आलेत. इथे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वर्सटाईल बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न राज पाटीलचा पाहायला मिळतोय. मांडला ग्रामपंचायत सरपंच ऋतिक नागोटकर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. युवा सरपंच मांडला संघाचे ओनर आणि फलंदाज, गोलंदाज नाही फक्त फलंदाज आणि क्षेत्ररक्षक. अंतिम चेंडू. इथे मात्र फुल टॉस चेंडू. का या आदर्श पाटीलवर रायगड जिल्हा एवढा विश्वास ठेवतो. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला ॲज अ आयकॉन म्हणून वर्णी लावलं जातं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला खेळवलं जातं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याची पाचारणा केली जाते. त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. पहिल्या षटका अखेर एक गडी बाद, एकच धाव खर्च केली आदर्शनं. अप्रतिम षटक फेकलं गेलंय. पहा ना, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने वेगवेगळ्या विविध पद्धतीनं आदर्शाचा आदर्श घ्यावा ना, अशा पद्धतीची गोलंदाजी त्यांना मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एकंदरीत त्यानं टाकलेले टप्पे किंवा त्यानं टाकलेले प्रत्येक वेगाचे चेंडू अगदी आगीच्या गोळ्यासारखे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाले. बॅटला स्पर्शच झाले नाही आणि जो बॉल बॅटला स्पर्श झाला तिथे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट आली हुसेनची आणि तदनंतर राज पाटील सारखा खेळाडू. म्हणजे मैदान कोणतंही असो, जागा कोणतंही असो, गाजवण्याची ताकद माझ्याकडे हे आदर्शानं दाखवलं. कारण की पहिलीच ओव्हर टाकली, खेळपट्टीचा अंदाज नाही, मैदानाचा अंदाज नाही, तरी सुद्धा त्यांना फक्त आणि फक्त एका धावेचं षटक टाकलंय. नक्कीच नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर चौल गावातील अलिबाग तालुक्याला बिलॉंग करणारा, अलिबाग तालुक्यातील चौल गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आकाश तौसालकर पाहायला मिळेल.
आकाश तवसालकरकडे देखील ती ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे, ती पोटेन्शियल आहे. आपण आकाश तवसालकरला मागे 6 महिन्यापूर्वी पाहिलं असाल तर वजन भरपूर होतं, आता ते वजन कमी केलंय. परंतु गोलंदाजीचं वजन मात्र त्याचं काही कमी झालेलं नाही आहे. यावर्षी पी-एन-बी चषकामध्ये आपण पाहिलं मुस्कान 11 मांडला संघाचा कर्णधार होता आणि मग कर्णधार असताना मुस्तकीम मुकादमनंतर मॅन ऑफ द सिरीजच्या 4 व्हीलरचा प्रबल दावेदार देखील होता. संघ बाहेर गेला, तिथून जर पाहिलं तर दावेदारी संपली होती, पण आकाश तवसाळकरची दहशत मात्र काही मैदानावर संपलेली नव्हती. तो आकाश तवसाळकर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अलिबाग युवा संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढचाच बॉल, पहिलाच बॉल समोर खेळला जातो, क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चूक होणार नाहीये आणि मैदानावरती दुसऱ्या विकेटचा पतंग होताना पाहायला मिळत आहे. एक महत्वपूर्ण खेळाडू तेजस काटकर एक धाव बनवत असताना चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज अजिंक्य कांबळी पाहायला मिळतोय. धावा बनवाव्या लागणार आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता स्कोरकार्डकडे जर बघितलं तर असं वाटायला लागलं की आम्ही फुटबॉलचा स्कोरकार्ड पाहतोय की काय, आम्ही कबड्डीचा स्कोरकार्ड पाहतोय की काय. 2-1, 1-2 अशा पद्धतीचं समीकरण आहे. आज आज घरच्या मैदानावरती आपण खेळतोय. आज तालुक्याची स्पर्धा आपण जवळजवळ 4 दिवस या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक हा खेळाडू खेळलाय. प्रत्येकानं एक चांगल्या दर्जाचा खेळ दाखवला म्हणूनच तालुकानीय गटामध्ये त्यांची निवड झाली आहे. पण अगदी अलिबागवरून आलेला गोलंदाजीचा तोफखाना मैदानाच्या आतमध्ये थोडा का होईना वरचं ठरताना पाहायला मिळेल, पण फलंदाजाला स्ट्रगल करावा लागणार आहे आणि तेच होते. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आकाश आणि आकाश तवसाळकरचा वेग इथे मात्र मिळत नाहीये. समोरच्या प्रत्येक फलंदाजाला थांबवण्याचा कारनामा त्याचा सुद्धा बघायला मिळत आहे आणि अजून एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. नक्कीच आणि आकाश तवसाळकरचा वेग कायमच जर पाहिलं तर चर्चेत राहिलेला आहे. पुढचा चेंडू, आकाश जेव्हा चेंडू फेकतो, प्रणय शेळके ज्या प्रकारे तोंडातून आवाज काढतो ना चेंडू फेकताना, फोर्स लावताना, तसा आकाश तवसाळकर, कारण काल प्रणयला बघितल्यावर मला आकाशची आठवण झाली होती. तर आकाश तवसाळकर नक्कीच जर पाहिलं तर फुल फोर्सनं लावतो, फुल एफर्ट्स लावतो. इथे मात्र मुरुड युवा संघाची अवस्था थोडीशी दयनीय पाहायला मिळते, कारण एकच धाव खर्च झालेली आहे आणि 2 गडी बाद झालेत. पुढचा चेंडू घेऊन आकाश तवसाळकर अजिंक्यसाठी. या वेळेला बॉल हवेत खेचला गेलाय, मिस टायमिंग आहे, लांबी कमी गाठली, उंची बरीच आणि इथे सुद्धा वेल जज एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. अजिंक्य आला, अजिंक्य 0चा चष्मा घालून पुन्हा मैदानाच्या बाहेर. अजून वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज आणि इथे काय केलं जाईल पाहणं गरजेचं आहे, कारण अलिबाग युवा विपक्ष मुरुड युवा असा सामना चालू असताना इथे मात्र नवीन फलंदाज ब्रावो मैदानावर आहे. ब्रावोनं आपल्या संघाला क्वालिफाय केलंय, बक्षीसपात्र केलंय, पण इथे मुरुड युवा संघासाठी तारणहार ठरणार का? कारण हर्षलनं म्हणाला की हुसेन बाद झाल्यानंतर कोणाला तरी ती जबाबदारी घ्यायची आहे, पण हुसेन जेव्हा धावा बनवतो तेव्हा धावांचा डोंगर वेगळा असतो. इथे हुसेननं जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपला विकेट टाकला आणि त्याच्यानंतर मात्र संघाची अवस्था थोडीशी बिकट पाहायला मिळते. येस, आता मैदानावरती मात्र आपण जर पाहिलं तर ब्रावो दाखल झालेले पाहायला मिळतात. दिवेश आलेत. एकंदरीत दिवेश असा खेळाडू आहे ना जो मैदानावरती आल्यानंतर अडचणींना सामोरं जातो, किंबहुना तो शेवटपर्यंत लढतो. आता लढावा लागेल. समोरचा बॉल ब्लॉक होल लाईनचा काय फिल्डिंग केली फॉलो मध्ये, थोडा का होईना फुटबॉल दाखवला, पण बॉलमध्ये इथे बॉलला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं हे महत्त्वाचं आहे. आणि पाहता पाहता
आता 5व्या बॉलवरती आकाशनं पहिली सिंगल खर्च केलेली बघायला मिळाली आहे. शांतता पसरली आहे. मुरुडकर सगळे आतापर्यंत तरी नाराज आहेत. ते पाहत आहेत, ते अनुमान लावत आहेत की राज पाटील जोपर्यंत सुरईचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखलला आहे तो या खेळपट्टीवरती खेळू शकतो. कारण की जेव्हा जेव्हा मुंबई संघ अडचणीमध्ये सापडायचा तेव्हा फरदीन काझीनं बाहेर काढलं आणि आता जेव्हा मुरुड संघ अडचणीमध्ये सापडला तर मुरुडचा फरदीन काझी राज पाटील या मैदानाच्या आतमध्ये अडचणीमधून बाहेर काढेल. आणि नक्कीच राजच्या वर्सटाईल बॅटिंग समोर नक्कीच या ठिकाणी मी म्हटलं ना, राजच्या वर्सटाईल बॅटिंग समोर आकाश तवसाळकरची गोलंदाजी वर्णी लागणार का? कारण याच्याकडे विविधता आहे, याच्याकडे वेगवेगळे फटके आहेत, याच्याकडे शॉर्ट सिलेक्शन आहे, याच्याकडे व्हेरिएशन आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं जर पाहिलं तर एकंदरीत संमिश्रण केलं तर राज पाटील आपल्याला दिसून येतो. पण आकाश तवसाळकरचं षटक आपण पाहिलं तर फक्त 3 धावा देणारं षटक होतं. म्हणजे षटकांती विचार केला तर 4 धावा आणि 3 गडी बाद अशीच काहीची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती पाहायला मिळते. ती म्हणजेच मुरुड युवा संघाची 3 षटकं बाकी. हर्षल, येस, परिस्थिती बदलावी लागणार आहे. तुम्हाला आपण जर पाहिलं तर आपण म्हणतो ना, कधी कधी देव तुमची परिस्थिती लगेच बदलवत नाही, कारण की तेव्हाला तुमची मनस्थिती पाहिजे असते. आणि यदा कदाचित मैदानाच्या आतमध्ये आता मनस्थिती बदलावी लागेल मुरुडकरांना, कारण की तुम्ही आज मुरुड प्रीमियर लीगच्या या मैदानावरती खेळत आहे आणि मैदानावरती खेळत असताना अलिबाग संघ पाहुणा संघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. मैत्रीपूर्वक जरी लढत असली तरी सुद्धा मुरुडचं क्रिकेट मागे नाही आहे. मुरुडचे युवा खेळाडू सुद्धा पुढेच आहेत आणि अशा पद्धतीचा दर्जेदार खेळ तुम्हाला करून दाखवावा लागणार आहे. राजनं सुरुवात तर केली आहे. पहिला बॉल हवेत त्यानं उडवलाय, सीमारेषेच्या जवळ आला होता आणि बघता बघता तो हळूहळू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा मारेल या अपेक्षा मुरुडकरांनी बाळगल्यात. पण त्याच्या समोर सर्वाधिक कडवं आव्हान वागरण गावानं काय दिलं? वागरण गावानं 2 चांगले ऑलराऊंडर दिले. एक निखिल पाटील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आता आदर्श पाटील. आणि होय, आदर्शाचा नेहमीच सगळ्यांनी आदर्श घेतलाय, कारण की मग महाड असेल, मग तिकडे आपण जर पाहिलं तर इकडे मुरुड असेल, अलिबाग असेल, रोहा, संपूर्ण पेन, पनवेल आणि रायगडभर ज्याच्या नावाची चर्चा आहे, इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर सुद्धा बघायला मिळेल. तोच आदर्श बॉलिंगसाठी आलाय. वागरण गावानं काय दिलं या प्रश्नावर अजून एक खेळाडू दिला, तो म्हणजे खेळाडू म्हणता येणार नाही, मॅनेजर ॲपल दिला आम्हाला. कारण साई पाटील म्हणजे ॲपल, याचा गाव देखील वागरण आहे, बरोबर ना ॲपल? आणि असं असताना या ठिकाणी निश्चित रूपानं जर पाहिलं तर हा वागरणचा खेळाडू आज अलिबाग तालुक्यासाठी आपला खेळ दाखवताना पाहायला मिळतोय. येस, तालुके मात्र आपण जर पाहिलं तर स्वतःचे आहेत, स्वतःच्या तालुक्यासाठी अस्तित्वाची लढत आहे. आज सगळ्यांनाच मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि होय, त्यासाठीच प्रत्येक जण जद्दोजहद करताना पाहायला मिळाला. पण आत्तापर्यंतचं धरणी गुरुजी सांगतायत सर्वाधिक कमी धावसंख्या आहे आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये हे अपेक्षित नाही आहे. ज्या वेळेला रायगड ठाणे मॅच होते, ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर मुंबई पुणे, एकंदरीत आपण जर पाहिलं तर रायगड पुणे, रायगड मुंबई, अशा पद्धतीच्या एक्झिक्युशन मॅचेस होतात. मग आपल्या तालुक्याच्या मॅचेससुद्धा होतात आणि मग आता अलिबाग मुरुड मॅच आहे. सगळ्यांना मोठे फटके पाहिजेत. राज पाटील प्रयत्न करतोय, चांगला फटका त्यानं खेळलाय आणि लॉंग लेगला चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहिलंय. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. एकदा 1 साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेल्यात. शांत आणि संयमी क्रिकेट चालू आहे. आत्तापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये, पण जेव्हा मोठा फटका येईल तेव्हा आवर्जून मुरुडकर जल्लोष करतील यात ते मात्र शंकाही नाहीये आणि त्याचीच वाट सगळेच जण पाहतायत. फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलोथ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. यस, चांगली बॉलिंग आदर्श पाटील त्यानं टाकलेले वेगाचे चेंडू, त्यानं फेकलेलं आपण जर पाहिलं तर चांगले अगदीच चेंडू जे काही आहेत ना ते मात्र या संपूर्ण मॅचमध्ये समोरच्या टीमला डॉमिनेट करणार राहिलेत. तो थांबवतोय, तो प्रत्येक बॉलवरती रोखताना बघायला मिळतोय आणि एकंदरीत मात्र आपण जर पाहिलं तर धावा पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं नाव आदर्श राज पाटील समोर. यावेळेला फटका खेळलाय राज पाटील, त्याच्या बॅटमधून हवाई हल्ला, मुरुडकरांना दिलासा देणारा हा पहिला षटकार. मुरुडचा वंडर बॉय, नाव त्याचं राज पाटील, तो राज्य गाजवताना पाहायला मिळतो. पहिला षटकार. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, लाजबाब तंत्रशुद्ध फटके ज्याला आपण म्हणतो ना,
ते फटके मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे मात्र तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. आता मुरुडकर म्हणतील या धावेची आवश्यकता होती का, ब्रावोला कळून चुकलंय नक्की, त्यांना बॅट टेकली की नाही. यस वेदांत सर काही वेळा काही कारणास्तव ते मात्र थांबलेत, पण आमच्या समवेत किशोर कोकरे सर जॉईंट होतील. किशोर सर, आता तालुक्याच्या आपण जर पाहिले तर अस्तित्वाची लढत आहे. एका बाजूला अलिबाग तालुका, एका बाजूला मुरुड तालुका, आणि अशा परिस्थितीमध्ये राजच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर इथे ही दुहेरी धाव घेत असताना अडथळा निर्माण झालाय. यस, राज पाटील एक हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवतो. तो सेन्सिबल क्रिकेट खेळतो, तितकंच तो आक्रमक रूप देखील मैदानाच्या आतमध्ये धारण करत असताना पाहायला मिळाला. परंतु सध्या ब्रावो डेंजर एंडला धावत असताना मैदानाच्या बाहेर परततोय ती काय, नक्कीच त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स नाही आहे. तिसरे पंच यावरती कामकाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दोन मातबर संघ, एका बाजूला मुरुडच्या विरोधामध्ये अलिबाग, या दोन मातबर संघादरम्यानची लढत आहे. येट्स OUT बॅटर दिवेश गिरावकर ब्रावो मैदानाच्या बाहेर. काही सोबत खेळतात, काही सोबत खेळता खेळता दोन बाहेर सुद्धा जातात. राज पाटील तसंच म्हणतोय, बॅटर येत आहेत पण ते मला साथ देत नाहीयेत, ते जात आहेत. ओहो, यावेळेला ब्लॉकल पद्धतीचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे आणि त्यानंतर बॉल खेळपट्टीवरती थांबला. षटक क्रमांक 3 थांबलं. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम भारत 11 मुरुड संघ पोहोचलाय तब्बल 14 वरती. त्याच्यामध्ये 14 मधल्या 10 धावा एकट्या राजच्या नावावरती आहेत. एक षटकार, 2 दुहेरी धावांचा समावेश राहिला आणि इथून पुढे शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किशोर सर काय सांगाल, कशा पद्धतीच्या धावा अपेक्षित आहेत? कारण की एक्झिक्युशन मॅच म्हटल्यानंतर मैत्रीपूर्वक लढत, ती मॅच शेवटपर्यंत व्हायलाच हवी. प्रेक्षकांना मॅच शेवटपर्यंत बघायला आवडते म्हणून हा सामना इकडे मात्र आमंत्रित केला जातोय. यस, डेफिनेटली राज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय, नो डाऊट. त्याच्या बॅटमध्ये धावा देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु मॉस्टाईक रेंजचे आलेले बॅटर अर्शिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राजची साथ देणं तितकीशी महत्वाची आहे. राजला जास्तीचं स्ट्रायकर एंडला आणणं या उर्वरित 2 षटकांमध्ये तितकंसं महत्वाचं असणार आहे. भारत 11 मुरुड या संघाच्या बाजूनं आरसीला साथ द्यावी लागणार आहे. धावा देखील मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागणार आहेत आणि जास्तीची स्ट्राईक ही मात्र राज या बॅटरला देणं देखील मैदानाच्या आतमध्ये तितकंसं महत्वाचं असणार आहे. येस, गरजेचं आहे. राजला जास्तीचं स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे, कारण की राजच्या बॅटवरती बॉल येतोय. राज मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती सातत्यपूर्ण, मी म्हटलं होतं मगाशी, राज जेव्हा लीग फॉर्मॅटमध्ये खेळत होता त्याला समोरचा बॉलर मॅटर करत नाही, त्याला येणारा बॉल मॅटर करत नाही, त्याला कसा खेळायचा हे तो जास्तीचं लक्ष देतो. आणि होय, म्हणूनच आत्तापर्यंत राजचा बोलबाला राहिला आहे. पण आरशीलही कमी नाही आहे. या विभागातून येत असताना मांडला गावाचं क्रिकेट त्यांनी खूप चांगलं खेळलंय, पण आता तालुक्यासाठी मैदानावरती आलाय, मग स्वतःला सिद्ध करावाच लागणार आहे. कारण की उद्या चर्चा होईल की मुरुड जिंकला की अलिबाग जिंकला, मग त्या टीममध्ये कोण खेळला. हो हो हो, काय बॉल होता. वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न, अवंतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये त्यांना पाहायला मिळत आहे. वाईड बॉलची घोषणा होती. अवंतर स्वरूपाची सिंगल, टीमची धावसंख्या धावफलकावरती 15. यावेळेसचा बॉल मंथन थोडेसे कवीना बाहेर जाण्याचा प्रयत्न केला गेला. राऊंड द विकेट, लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधामध्ये ओव्हर द विकेट येत असताना अँगल क्रिएट त्याने केला, बराच बाहेर चेंडू त्याने हाताळला. या वेळेला यस, या गोष्टीसाठीच तो आधीचा बॉल जास्तीचा बाहेर टाकला होता. तो ट्रॅप होता, किंवा त्यानं तो पहिला लेंथ पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो जास्तीचा बाहेर निघाला. पण त्याला कळून चुकलं की आत्ता बॉल फक्त थोडा आतमध्ये आणायचा आहे, आणि तेच करत असताना त्यानं लगेचच मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकलाय. हा पुढचा बॉल फुल टॉस, मिस टायमिंग, चुकीचा फटका खेळला गेला आणि तिकडे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये अप्रतिम दर्जाचा झेल टिपला जातोय. जवळजवळ 15 या आकड्यावरती मुरुड तालुक्याचा संघ बाद.
गोलंदाजी चांगली होतीये, त्यांचे टप्पे चांगले आपल्याला पाहायला मिळालेत. पण आता ज्याची वाट पाहिली जात होती तो आलाय. त्याची ताकद, त्याची नजाकत सगळ्यांनीच पाहिली आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणय दाखल झालाय. आता खेळावं लागणार आहे. अडचणीमध्ये संघ सापडलाय, लढावा लागेल. पण मी म्हणेन राज आता जास्तीचा स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे, कारण की जे काही करेल ते आता राजच करेल. मुरुडकर आशालभूत नजरेनं पाहतात, त्याच्याकडे बऱ्याचशा अपेक्षा ठेवतात. तो जरी छोटा असला तरी सुद्धा किती अपेक्षांचं ओझं असलं ना तरी तो खांद्यावरती पिळवण्याची ताकद ठेवतो. येस, डेफिनेटली सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळाला तो राज आघाडीला येत असताना एका बाजूनं अगदी संघात अर्धे खेळाडू मैदानाच्या बाहेर परतले, तदनंतर डाव सांभाळत असताना पाहायला मिळाला. हो, या वेळेला गोळीच्या वेगाने बॉल फेकला गेला होता. लॉंग स्टॉपला निघालाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. धावा मिळतात इकडे बऱ्याचशा कालावधीनंतर. छान. नशिबाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. अति गतीने हाताळला होता मंथन हा बॉल. यावेळीचा बॉल समोर खेळले, डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळाले, वेगाला बॉल वरती आलेत. चांगली फिल्डिंग अलिबाग या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल आले, एका सिंगलच्या मदतीनं 20 धावा धावफलकावरती आहेत. येस, 20 धावा येताना पाहायला मिळाला. सुरुवात चांगली होतीये, पण जे सुरुवातीचं क्रिकेट अपेक्षित होतं, पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा चालल्या नाही. पण तदनंतर आता राज पाटील प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. संघाचा सरसेनापती म्हणावा लागेल, संघाचा सर्वाधिक महत्वाचा घटक म्हणावा लागेल, आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राज. त्याच्या समोर मंथन. पुढचाच बॉल, बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. राज पाटीलचा A1 क्वालिटीचा षट. पिकअप शॉट पाहायला मिळाला, टप्पा पडला, त्याच वेगानं बॅट फिरवल्याने डीप मिड विकेटला हल्ला करत असताना राजचा तडाखा पाहायला मिळाला. 26 वरती 5. पुढचा बॉल पुन्हा अजून एक. याही वेळेला मैदानाचा बॉल चालला बाहेर. आपण म्हणतो ना की राज पाटील आहे आमच्या मुरुडची शान, बॅटिंग मध्ये नेहमीच दाखवतो. त्या आज लावलीये त्यानं मैदानाच्या आतमध्ये आग. षटकार. प्रेक्षक वर्ग सुद्धा सगळ्याच बॅटरला हेच म्हणत होते, सगळे बॅट्समन. इकडे नाकवाचा विषय नाहीये, पण राज पाटील तुम्ही आम्हा मुरुडकरांना षटकार तरी दाखवा. हो, दाखवले लगेचच. 2 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात, आणि 2 षटकारांना आता संघ कुठे पोहोचला. जो अगदी धावसंख्येचा आलेख खाली होता ना तो वरती आणला. 32 धावांवरती टीम पोहोचली आहे. पहा ना, खेळाडूची उंची कमी आहे. जर प्रणय यांच्या बाजूला त्यांना उभं केलं ना जवळजवळ खांद्यापर्यंत आहेत, पण अगदीच आपण जर पाहिलं ना त्या उंच 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 शिखरांवरती पोहोचण्यासाठी त्यानं जेवढा स्ट्रगल केलाय ना त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. काय बॅटिंग करतोय, तंत्रशुद्ध फटके त्याने खेळलेत. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलंय, नजाकत त्याने दाखवली आहे. ताकद नाहीये पण टायमिंग प्रॉपर त्यानं दाखवलंय. त्याचं नाव राज पाटील. काय म्हणाल किशोर सर या राजबद्दल? यस, म्हणतात ना, कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. राज पाटील मैदानाच्या आतमध्ये मुसीबत मध्ये खडा राहिलाय, उभा ठाकलाय, दाखवून देतोय तो मैदानाच्या आतमध्ये मी देखील याच मातीतून जन्माला आलोय, आणि या मातीतून जन्म घेत असताना माझ्या देखील बॅटमध्ये धावा लिहिल्यात, आणि त्या धावा लिहिल्या त्याच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. यस, पुढलाच बॉल आयुष. हो, आयुषनं काय बॉल फेकला, अप्रतिम. उत्तर नव्हतं या बॉलचं.
एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर आज अलिबाग संघ गोलंदाजीचा तोफखाना घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये, पण राज पाटील तो स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. आता सगळेच आपण जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग एकच म्हणतात की आता आम्हाला स्ट्राईकवरती फक्त आणि फक्त राज हवा, कारण की राज पण काल होतं, आज उद्या राहणारच आहे, कारण की तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आयुष सज्ज होताना पाहायला मिळतील. फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला खेळला इथे परफेक्ट एंडवरती फेकी झाली होती. रॉकेट थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि तिथे मात्र पाहता पाहता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. तर एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 33. येस डेफिनेटली या वेळेला फिल्डरचं देखील कौतुक करायला हवं. अगदी काही सेकंद होती त्याच्याकडे आणि त्या काही सेकंदांमध्ये योग्य निर्णय घेतला गेला. अगदी योग्य एंडला त्याची फेकी आपल्याला पाहायला मिळाली, किंबहुना त्यानं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आपण पाहिलाय. येस, या स्पर्धेचे मुख्य जनक सन्माननीय प्रशांतदादा मिसाळ साहेब सुद्धा इथे उपस्थित राहिलेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. फुल टॉस बीमरचा कॉल झालाय. येस, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. राज स्वतःवरती नाराज आहे किशोर सर. का? हा बॉल जर मिडल झाला असता, हा बॉल जर हवा तसा बॅटवरती आला असता तर इथे षटकाराची मोहर होतीच. पाहिलं जाईल. येस सर. येस, वेस्ट साईडचा नो बॉल आलाय. बीमरचा कॉल होताना पाहायला मिळाला. त्यावेळेला येस, विनंती करेन प्रेक्षकांना, आपण आवर्जून स्पर्धा बघण्यासाठी येत आहे, पण आज अगदीच वर्षाचा शेवटचा दिवस आहे. सगळेच मात्र मुरुड तालुका फिरण्यासाठी येतात, तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही अशी गाडी पार्क करा विनंती करतोय. रस्त्यावरती कोणी गाडी पार्क करू नका. जाऊया मॅचच्या दिशेनं. राज पाटील मैदानाच्या आतमध्ये पेटून उठलाय. फ्री हिटचा बॉल. फुल टॉस. याही वेळेला इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडारमध्ये नव्हता. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न झाला आणि अगदी आपण म्हणतो ना की चित्त्याची धाव, हरणाची चपळाई मैदानाच्या आतमध्ये. यस, रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू इथे मागितला जातोय की हा सुद्धा बॉल बीमर आहे का. पहा ना किशोर सर, आता मात्र धावसंख्येला आकार आलाय, आता मात्र धावगती येते, आता मात्र या मॅचमध्ये मुरुडकर सुद्धा घुसलेत असं म्हणावं लागेल. आणि येस, रिव्ह्यू चेक केला जातोय, पंच आमचे तिकडे मात्र आहेत. काय वाटतंय किती धावांची टोटल बघायला मिळेल या मॅचमध्ये? 36 धावा. राज जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे, तो संघर्ष करतोय, तो लढतोय, तो मैदानाच्या आतमध्ये आग लावत असताना पाहायला मिळाला. आणि जोवर राज आहे मैदानाच्या आतमध्ये तोवर मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये असणारा फुलटॉस बॉलची गिणती मैदानाच्या आतमध्ये होईल. 2 धावा स्कोर कार्डवरती वाढतील आणि त्या 2च्या साह्यानं 36 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय मानाची, अभिमानाची, सगळ्यांना एकंदरीत आणणारी स्पर्धा प्रशांतदादा मिसाळ साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत गेलेली मुरुड प्रीमियर लीग 2025चं 5वं ओव्हर ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. हा बॉल नक्की कसा होता? यस, फुल टॉस पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. डाऊन होत होता बॉलला थोडा आणि योग्य निर्णय. खूप छान अंपायरिंग आमच्या चारही पंचांच्या माध्यमातून अगदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं सुद्धा खूप सारं योगदान लाभलंय. पुढचा बॉल आयुष. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा कॉल झालाय. यस, आता ओव्हरस्टेप केलं जात आहे. धावत असताना जास्तीचं काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चूक करताना पाहायला मिळालेत. ओव्हरस्टेप झालंय, नो बॉल आलाय. यस, या वेळेला गोलंदाज थोडंसं नियंत्रण विस्कळलेलं पाहायला मिळालं. टप्पा तर चांगला राहिला, परंतु फुटवर्कमध्ये चुकी केली गेली. ओव्हर स्टेप, थोडासा पाऊल पुढे गेला, पंचांनी ते हेरला आणि लगेचच इशारा नो बॉलचा येत असताना पाहायला मिळाला. स्कोर कार्ड पुढे सरकलाय. 37 आतापर्यंत बनवल्या गेल्या. अजून देखील हर्षल सर 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. राज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला बॅटिंग करतोय, तो पाय रोवून उभा आणि त्याही पलीकडे तो बॅटमध्ये धावा देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आपण म्हणतो ना एक फॅमिकॉलची ॲड यायची, तसाच्या तसा आपण म्हणतो ना फॅमिकॉल हाताला लागल्यानंतर तो सुटत नाही. आणि आज राज पाटील एखादा फॅमिकॉल सारखा या खेळपट्टीला मुरुड संघासाठी चिपकून राहिलाय. तो म्हणतो ये जोड तुटणेवाला नाहीये भाई, मॅच सोडायला तयार नाहीये. पुढचा बॉल, फुल टॉस, मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, पण बॉल फ्री हिटचा होता. पहा, क्षेत्ररक्षकाला
आलाय, कारण की मुरुडकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. ही मॅच शेवटपर्यंत जाईल याच अनुषंगाने आपण या मॅचकडे आता पाहणार आहोत. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, उलटा फुलटा प्रयत्न करतोय राज, पण इथे प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळणार आहे. जिथे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया नक्की काय घडलं होतं. पूर्ण स्टफल झाला होता, वाईड लाईन पर्यंत तो पोहोचला आणि तिथे मात्र त्यानं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा विश्वास आहे राज पाटीलचा. या संपूर्ण पहिल्या डावाचा शेवटचा बॉल, फुलटॉस, मोठा फटका. आदर्श पाटील बॉलच्या खाली कोणती चूक करणार नाहीये. आणि इथे मात्र यस, कोणत्या गोष्टीसाठी सर? वेस्ट साईडसाठी बीमर चेक केलं जाणार आहे. इथे वेस्ट साईडचा नो बॉल आहे की नाही पुन्हा पाहिलं जाईल. आयुष हा युवा खेळाडू आहे, कमी वयामध्ये त्याला अलिबाग टीम मध्ये स्थान मिळालं आणि तो काहीतरी नवीन करण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यानं जास्तीचे बॉल कमरेच्या वरती फेकलेत. जर हा लिगल डिलिव्हरी असेल तर इनिंगचा खेळ संपेल आणि मग रनआउटची विकेट आहे की नाही हे चेक केलं जाईल. सर रनआउट सुद्धा चेक करायचंय का? नाही ना? हा, जर नो बॉल असेल तर म्हटलो. येस, फलंदाज असतील बाद, नो बॉल नाहीये. योग्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर इथे समाप्त झालं ते 5वं. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर जेव्हा मुरुड संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि तेव्हा एकटा नडला राज मुरुडकर. राजची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की या मॅच मध्ये आशा अपेक्षा त्या एकट्या पठ्ठ्यानं निर्माण केल्या. येस, टाळ्यांचा गजर झालाय. हा टाळ्यांचा गजर पहिल्या बॉल पासून झाला असता जर मोठे फटके जास्तीचे आले असते तर. षटक क्रमांक 5 संपलं. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिली तर तब्बल 39 पाहायला मिळाली. टार्गेट झालं या मॅच मध्ये सेट 40 धावांचं. येस, येस, 40 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल आपल्याला जरूर पाहिजे. चला फिल्डिंग लावून घ्या. मैदानावरती खेळत असताना टीम मुरुड तालुका यांना विनंती करतोय, भारत 11 मुरुड आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरून क्षेत्ररक्षण सजवा. त्याआधी आपण देऊया एक डीजेला संधी, एक सुमधुर संगीत ऐकूया.
40चं टार्गेट सेट केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला असं संघर्ष आपण पाहिला आणि असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभारली जाणार नाहीये, परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये राज पाटीलचे वार तडाखे आपण पाहिले. फायटिंग टोटल आतापर्यंत उभारला गेलं. या मैदानाचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला, रात्रीचा विचार केला तर या धावा देखील लढण्यासाठी पुरेशा आहेत, परंतु त्या थाटण्याची गोलंदाजी देखील करावी लागणार आहे, कारण की समोरचा संघ देखील मातबर संघ आहे. अलिबाग तालुक्यातील सगळ्यात प्रतिभावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओपनिंग पियर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंथन डाके आणि साथीला ऋषभ गोंधळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच मुरुडकरांचा लाडका निशू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. मॅचला सुरुवात होती. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉलर्स बाईक ड्राईव्ह लढण्यासाठी आलाय, भिडण्यासाठी आलाय, ते दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निशांत. ही अस्तित्वाची लढत आहे, स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर ही संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं निशूला करायचं आणि हो निशांतनं पहिलाच बॉल डॉट टाकलाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं ऑन साईडला खेचलाय. मॅच ऑन असल्याचा इशारा दिलाय बॅटरनं. मंथनचा बॅटमननं षटकार. सिक्सर आला. पुन्हा एकदा समोर खेचलाय. फिल्डर तैनात, विकेटची नामी संधी. विकेट मिळते, विकेटचं पतंग होतंय. पहिला धक्का युवराज 11 आली. पण लगेचच तिसऱ्याच बॉलवरती विकेट सुद्धा येताना पाहायला मिळते. निशांत कमबॅक आणतोय, पण सुरुवातीला त्याला धावा थांबवणं गरजेचं आहे. सुरुवातीचं जे षटक आहे त्या षटकामध्ये तुला कमबॅक आणावाच लागेल, कारण की आपण म्हणतो ना, जर संघाच्या सरसेनापतीवरती आक्रमण झाल्यानंतर बाकीचे जे काही 10 खेळाडू आहेत त्यांची बॉडी लँग्वेज थोडी चेंज होते, ते बॅकफुटवरती येतात, त्यांचा आत्मविश्वास थोडा कमी होतो, पण तोच वाढवण्याचं कामकाज निशांत करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना पहिली विकेट मिळवून दिली आहे. यस डेफिनेटली. षटकारानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक अपेक्षित होता आणि त्यावेळेला कमबॅक केलं. मंथन डाकीला त्यानं परतवलंय. पुढचा बॉल वेगवान बॉल, छिडछाड करण्याचा प्रयत्न केला. धावबाची नामी संधी, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होणार नाहीये, धाव मिळेल. 1-1च्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. निशांतनं कमबॅक आणले मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करतोय तो मैदानात. धावा रोखत असताना देखील सध्या पाहायला मिळाला. यस, प्रयत्न त्याचे चालू आहेत, थांबवण्याचा प्रयत्न करतोय तो. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतं. मुरुड संघाला माहिती आहे बॅटिंगमध्ये आपण कमी पडलो, पण आता क्षेत्ररक्षणामध्ये कमी पडून जमणार नाहीये. धावा तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर थांबवाव्या लागणार आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आज मुरुडकरांना स्वतःला सिद्ध करायचं, प्रसिद्धी देण्यासाठी सगळेच प्रेक्षक वर्ग इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. 4ही स्टँडमध्ये प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या संपूर्णतः मुरुड प्रीमियर लीगला मिळालेला पाहायला मिळाला. प्रशांत दादा मिसाळ साहेबांचा विजय आहे. यावेळी बॉल समोर खेचला. फिल्डर नाही आहेत, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा. सिक्सर देख, बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. या 6 धावा.
प्रशांतदा मिसाळ साहेबांच्या ह्या महत्त्वपूर्ण स्पर्धेचं हे गीत त्यांच्या माध्यमातून गायलं जात आहे. खूप छान गीत आहे. 17 धावा धावफलकावरती पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट आहेत की अलिबागकर या मुरुड प्रीमियर लीगमध्ये मैत्रीपूर्वक लढत खेळण्यासाठी येतात आणि आमचा दबदबा कायम करतात. तसं चित्र दिसायला लागलंय. चित्र थोडं विचित्र दिसतंय कारण की मुरुडकर मात्र आशालभूत नजरेनं पाहत होते की मुरुडचे खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळ करतील. बॅटिंगमध्ये राजने एकट्यानं केला, पण आता गोलंदाजीमध्ये असा एकतरी गोलंदाज आहे का, तो येईल, तो विकेट्स घेईल, तो अलिबाग संघाला थांबवून ठेवेल. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता नवीन गोलंदाज ब्राव दिवेश अग्रावकर बॉलिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळत आहे. या षटक क्रमांक 2 मध्ये दिवेशांना इन्व्हाइट केलं गेलं. मिश्रित गोलंदाजी करण्यासाठी दिवेश नेहमी ओळखले जातात. त्यांच्याकडे असणारे टप्पे, त्यांचे वळण घेणारे चेंडू नेहमी मनाला भुरळ पाडणारे असतात. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर साहिलनं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. या साहिलचं मी कौतुक करेल. ज्यावेळेला दिवेश समोर आला त्यांना पहिल्याच बॉलला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, कारण की तो जाणतो, तर तो रीड करतो गोलंदाजाला की दिवेश लेग ब्रेक जास्तीचा करतो आणि त्याच वेळेला तो उलटा फिरला, पण ते गोष्टी सगळ्या अंगलट आला कारण की डॉट बॉल सुद्धा आलाय. पुढचा बॉल दिवेश. वेगवान बॉल, गतिशील हा चेंडू हाताळला. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बोर्ड हा चेंडू हाताळला. टप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना आणखीन एक डॉट बॉल येतोय. यस, डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. जास्तीचे डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. यदा कदाचित येतात एखादी मेडन ओव्हर सुद्धा या मॅचमध्ये चालेल मुरुडकरांना या सामन्यामध्ये आतमध्ये आणण्यासाठी किंवा विजयाच्या दिशेनं जाण्यासाठी. यावेळेस बॉल पहा, पुढ्यातनं फिरवण्याची क्षमता खूप कमी गोलंदाजांमध्ये असते आणि आता ब्रावो देखील अगदी त्याच थाटणीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. पुढ्यातनं अगदी लालच देत असताना पाहायला मिळाले आणि बॉलला अगदी पुढ्यातनं फिरवत असताना ब्रावो पाहायला मिळाले. आजचा दिवस आहे ब्रावोचा या लीग फॉर्मॅटमध्ये सुद्धा आणि आता प्रेक्षणीय सामन्यामध्ये सुद्धा. वा, अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅकचे 4 डॉट बॉल फेकले जात आहेत. यस, मुरुडकरांनी जल्लोष चालू केलाय. मुरुडकर टाळ्यांचा गजर करतायत की त्यांनाही माहिती आहे ही मॅच इथूनही पलटू शकते. क्रिकेट हा खेळ अनिश्चितच आहे. जर 30 बॉलमध्ये 29 धावांची मॅच असताना ती 6 बॉल 5 पर्यंत येऊ शकते, तर मुरुडकर आमचे ही मॅच 30 बॉल 40 धावांची शेवटच्या ओव्हरपर्यंत आणू शकतात. तेवढी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. जेवढी मुरुडची गारगार हवा फेमस आहे ना, तेवढा मुरुडचं क्रिकेट सुद्धा फेमस आहे आणि म्हणूनच मुरुड प्रीमियर लीग बहुचर्चित राहिली. अजून एक, वा, काय गोलंदाजी केली जाते. 5 बॉल लगातारचे डॉट फेकलेत. या एक्झिक्युशन मॅच मध्ये मेडन ओव्हर बघायला मिळेल का? येस, डेफिनेटली. प्रवास तर अगदी त्याच पद्धतीनं चालू आहे. 5 बॉल निर्धाव स्वरूपाच्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. ब्रावो आलाय, त्याच्या आल्याची जाणीव त्यानं मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. बॅटिंग चांगली झाली नाहीये, काही हरकत नाही. आता बॉलिंगवरती लक्ष द्यायचं. या वेळेला या स्पर्धेमध्ये एक्झिबिशन मॅच मध्ये निर्धाव षटक ब्रावोनं हाताळलाय. लाजवाब गोलंदाजी. यस, मुरुडकर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. काय खेळी केली आहे ब्रावोनं, लाजवाब. येस, चारी बाजूने टाळ्या वाजतायत कारण की आता ह्या तुमच्या टाळ्यांचं योगदान मुरुड संघाला या मॅचमध्ये घेऊन येईल. अगदीच आपण जर पाहिलं त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा टप्पा आणि तदनंतर हातभर वळण घेणारा चेंडू किंवा त्याच्या बॉलची फिरकी प्रत्येक बॅटरची गिरकी घेताना बघायला मिळालंय. मेडन ओव्हर त्यानं टाकली. 17 धावा धावफलकावरती 40 धावांचा पाठलाग करत असताना आता आपण जर पाहिलं तर मुरुडचं क्रिकेट सुद्धा चर्चेचं चाललंय कारण की अलिबाग म्हटल्यानंतर कुलाबा आणि मुरुड म्हटल्यानंतर जंजिरा किल्ला. किल्ले मात्र आपण जर पाहिलं तर कणखर आहेत, पाण्यामध्ये अजूनही शहाभूत आहेत आणि तेवढंच मुरुडचं आणि अलिबागचं क्रिकेट सुद्धा शहाभूत आहे. वर्षानुवर्ष प्रत्येक या दोन्ही पर्यटक स्थळांची चर्चा होते आणि त्याच्याहून जास्त यांच्या क्रिकेटची सुद्धा चर्चा होते आणि आता सुद्धा ती चर्चा चालू आहे. येस, चर्चा चालू आहे ब्रावोची आणि ब्रावोने केलेल्या गोलंदाजीची. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि एक्झिबिशन मॅच मध्ये प्रेक्षणीय लढतीमध्ये निर्धाव षटक पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला. बराचसा उंची बॉलनं गाठले. वेस्ट साईडचा भीमर पंचांचा इशारा, नो बॉलचा.
मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. हे नाही करू शकत तुम्ही, कारण की आता जर या मॅचमध्ये जिंकण्याची एनर्जी क्रिएट होतीये, आता जर तुम्ही स्वप्न मोठे दाखवताय, म्हणजे एका ओव्हरमध्ये स्वप्न दाखवले जातात, एका ओव्हरमध्ये कुठेतरी आपण जर पाहिलं तर त्या स्वप्नांवरती पाणी फिरण्याचं काम केलं जातं. म्हणजे असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये लाट आली, दुसऱ्या ओव्हरमध्ये लाट मागे गेली आणि पुन्हा आता लाट पुन्हा यायला लागली की काही धावांची, असंच काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये चालू झालेलं पाहायला मिळतंय. यस डेफिनेटली. फ्रीजचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर वेगानं बॉलवरती तसं पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरा धावायचा प्रयत्न केला परंतु थांबवलं जातंय. एक सिंगलवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. धावफलकावरती धावा आतापर्यंत 19 अंकावरती तसं पाहायला मिळाल्या. यस, कृतार गोलंदाजीसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. फ्री हिटच्या बॉलवरती कमबॅक आणलं हे महत्वाचं आहे. कमबॅक तुम्हाला करावाच लागणार आहे, संघर्ष तुम्हाला दाखवावाच लागणार आहे. आज तालुका सगळा सांगेल की आम्ही शेवटपर्यंत लढत होतो, शेवटपर्यंत भिडत होतो. आणि येस, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या रायगड जिल्ह्यात आम्ही राहतो. आम्ही लढणं भिडणं नडणं हे आमच्या रक्तात आहे, मागे फिरणं अजिबात नाही. इथे मात्र फटका मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि एक मोठी विकेट. साहिल परतलाय मैदानाच्या बाहेर. दंड टाकणारा चेंडू, कधी त्याच्यावरती हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आम्हा रायगडकरांकडे आहे. म्हणूनच रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटची शान आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त खेळाडू रायगडाने दिलेत. ओहो, यावेळेला अप्रतिम, चांगल्या दर्जाचा, चांगल्या थाटणीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजून एक आलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहना. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दडपण घेतलं नाही, प्रेशर घेतलं नाही. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये दिवेश आता ब्रावोनं कमबॅक केलं, निर्धाव षटक हाताळलं आणि आता कृतार्थ देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले. धावा थांबवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ऑन साईडला खेळला जातोय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, वेगानं धावा देताना पाहायला मिळतील. अर्शिल मिसफील्ड. हे नाही करू शकत तुम्ही. यदा कदाचित मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, बॅटिंग करत असताना नाराजी व्यक्त केली आहे, मग आता तुम्ही चूक करू शकत नाही आहात. कारण की हाफ चान्सेस ज्याला म्हणतो ना आपण, अर्ध्या संधी आहेत त्या तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. तुम्हाला पूर्णपणे आपल्याकडे खेचून आणण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आणि होय, तेच चालू आहे. 2 धावा मिळाल्या. पुढचा बॉल. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अंधधुंद फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत, कारण की तो आत्मविश्वास आता बॅटरकडे राहिला नाहीये. कमबॅक केलं, शिरकाव केलाय या मॅच मध्ये. मुरुडकरांनं प्रत्येक खेळाडू आपले योगदान योग्य रीतीनं मैदानाच्या आतमध्ये देतोय. बघा ना, काही कालावधीमध्ये सिरियल चालायची, जुळून येती रेशीम गाठी. या एज्युकेशन मॅच मध्ये असंच काहीतरी बघायला मिळालंय. जुळून आल्यात रेशीम गाठी, पण फक्त बॅट बॉलच्या नाही, त्या हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळतात. फुल टॉस, फटका फसलाय आणि इकडे कॅच पकडली सुद्धा जातीये. अप्रतिम दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला गेलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यूचा कॉल झालाय, पण या बॉलवरती ज्या गोष्टी घडतील त्या आता गुलदस्त्यात आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय केलाय. काय वाटतं किशोर सर? मॅच ऑन झाली आहे. मुरुडकरांचा इथे मात्र पुन्हा नव्यानं बोलबाला चालू झालाय. मुरुडकरांचा जल्लोष चालू झालाय. या मॅच मध्ये चुरस वाढलेली पाहायला मिळते. येस डेफिनेटली सर. असं देखील म्हणतात ना, जिथे असं वाटतं की आपण संपलोय आणि तिथून संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये मुरुडकर देखील आपल्याला पाहायला मिळाले. कुणालाही वाटलं नव्हतं की पहिल्या षटकामध्ये एवढ्या मोठ्या धावा आल्यात. तदनंतर शिरकाव केला जाऊ शकतो आणि शिरकाव करत असताना ब्रावोनं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं की इथून देखील आम्ही पराभवाच्या छायेत जाणार नाही आहोत. आम्ही इथून देखील संघर्ष करू, शेवटच्या क्षणापर्यंत लढू, शेवटच्या बॉलपर्यंत लढू. आणि लढत असताना आतापर्यंत प्रभावी मारा प्रत्येक गोलंदाजाचा पाहायला मिळाला.
यस, फेअर डिलिव्हरी. मैदान सोडावा लागणारा आदर्श पाटील सारख्या खेळाडूला आता मोठी विकेट आली आहे आणि मुरुडकरांचा बोलबाला चालू झालाय. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 21 वरती 3 सध्याची परिस्थिती. मॅच ऑन, जिथे 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. डीजे मुरुड प्रीमियर लीगची हवा दरवेळेला थंडच पाहायला मिळते. मुरुड आपण जर पाहिलं तर मुरुड तालुक्याची संपूर्ण समुद्र किनाऱ्याची हवा गार गार आपल्याला पाहायला मिळते. आणि तसंच काहीतरी आज मुरुड तालुक्यामध्ये मैदान सजलंय. आज मुरुड तालुक्याची गर्दी उसळली आहे आणि मुरुडची हवा आज सगळी क्रिकेटनंच भरली आहे. यस, क्रिकेटमय वातावरण झालंय. तर अगदी 2026चं स्वागत करण्यासाठी मुरुडकर सज्ज आहेत आणि ते सुद्धा या क्रिकेटच्या खेळामध्ये. याचं सगळं आपण जर पाहिलं तर श्रेय जातं स्वतः प्रशांत दादा मिसाळ साहेब यांनी पाहिलेलं स्वप्न आज साकार झालंय. आणि प्रत्येकाला हवी हवी असणारी स्पर्धा म्हणजे मुरुडकर आता दरवर्षी काही फेस्टिवलची वाट पाहतात, पण मुरुडकर आता मुरुड प्रीमियर लीगची सुद्धा आशालभूत नजरेनं वाट पाहतील. एवढं मोठं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. ज्या पठ्ठ्यानं मागील ओव्हरमध्ये मेडनवर टाकली होती तोच गोलंदाज आता दिवेश अग्रावकर, सगळ्यांचा लाडका ब्रावो आलाय. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये, छाप देखील सोडत असताना पाहायला मिळालाय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बादच्या रडारमध्ये चेंडू येणार नाहीये. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यस, इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मुरुडकर सांगतायत हा खेळ नाही, ही ओळख आहे आमच्या मुरुडच्या मातीची, हा अभिमान आहे आमच्या मुरुडच्या मातीचा. नाव त्याचं आहे दिवेश अग्रावकर ब्रावो. त्यानं टाकला अजून एक डॉट बॉल. दबाव, दडपण. ओहो, याही वेळेला लाजबाब मुरुड आणि मुरुड या तालुक्याचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. राज पाटील यांना आपण जर पाहिलं तर श्री केदारनाथ 11 तळेखरचे मालक रितेश घाग यांच्या वतीनं बॅटिंगसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. पण आता सध्याच्या घडीला बॉलिंग चालू आहे. काय खेळ होतोय, 21 धावा. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं ना तर वादळ आधीची शांतता होती मुरुडकरांची, जी पहिल्या डावामध्ये शांतता होती, आणि आता वादळ आलंय मुरुडकरांचं. धावा थांबवणार आहे. येस, डेफिनेटली ब्रावो मैदानाच्या आतमध्ये धावा थांबवत असताना पाहायला मिळाले. यावेळेस बॉल ओव्हर पिच समोर खेचलाय. फिल्डर आहे डीप मध्ये तैनात आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेक. धाव मिळते फक्त एकच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकेल. स्कोरकार्ड वरती धावा 22 अंकावरती आहेत. यस, फलंदाज उभा आहे निर्धारानं. डोळ्यात स्वप्न त्याच्या आहेत मोठी. एका फटक्यानं सीमारेषा त्याला आता करावी लागेल छोटी, तर आणि तरच या संपूर्ण मॅच मध्ये विजयाची गोडधोड आपल्या नावावरती होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. संघर्ष मोठा दाखवावा लागेल. आज अलिबाग पासूनचा प्रवास मुरुडच्या या मैदानावरती कोणत्या गोष्टीसाठी आम्ही केलाय, मुरुडमधून युवा खेळाडूंची वर्णी आमची कशासाठी लागली आहे हे दाखवावं लागेल. आकाश तवसाळकर ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल समोर होता, समोरच खेचलाय. ब्रावोला आता आसमान दाखवलंय. आकाशच्या बॅटमधनं हा षटकार. आधीच म्हटलं होतं रायगडकर आमचे किती कणखर आहेत, रायगडकर किती क्रिकेटसाठी आपण जर पाहिलं तर ओळखले जातात. मी आधीच म्हटलं होतं जर तुम्ही पायामध्ये साखळदंड टाकण्याचा प्रयत्न कराल तर त्याच्यावरती हेलिकॉप्टरचा स्ट्रोक आमच्याकडे आहे, आणि तोच आता आकाश चौसाळकरनं खेळलाय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं. टप्पा पडला, बॉलनं वळण घेतलं, विकेट किपरचा वैध घेतला गेला. षटकाराचं उत्तर आता डॉट बॉलनं ब्राऊन मैदानाच्या आतमध्ये दिलंय. आता 7-12 कोणाच्या नावावरती, मुरुड की अलिबाग, अलिबाग की मुरुड याची चर्चा वाढली आहे.
अलिबागकरांना इथपर्यंत यायला नाही भेटलं ते युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह शुभेच्छा देतात टीमला. काहींनी आपण जर पाहिलं तर देवासमोर प्रार्थनाही केल्यात की आमचा संघ जिंकावा. इकडे मुरुडकर मात्र आपण जर पाहिलं तर आतुरतेनं वाट बघतायत की अजून एक डॉट यावा. यावेळी बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला. अलोंग दी कार्पेट किल्ले डीप मध्ये फिल्डर आहेत. पुनश्च एका धावेवरती समाधान देखील मानलंय. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. आज गोलंदाजी करत असताना दिवेशनं धाव घेतले वेगात. त्याची वेगळीच धाव आपण पाहिली भारी. आणि ज्या ज्या वेळेला तो चेंडू फिरवतो तेव्हा तेव्हा आपण पाहिली आज त्याची जादूगिरी. काय जादूगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. कुठला सामना कुठे आलाय. इथे मात्र सामना रंगलाय. मागील मॅच याच स्पर्धेची मागे रंगली होती. 6 बॉल 11 तेव्हा डिफेंड झाल्या होत्या. पण आता एक्झिक्युशन मॅच आहे. या मॅच मध्ये नक्की काय घडेल या सगळ्याच घडामोडी आपण जर पाहिलं तर सर्वांना पाहिजेत. 6 चेंडू 11 धावा. मला पाहायचंय मुरुडकर मैदानावरती किती आलेत आणि त्यांना ही स्पर्धा आणि मॅच किती आवडली आहे. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या मुरुडकर. येस, आज जल्लोष सांगून जातोय. प्रशांत दादा मिसाळ साहेब, तुम्ही पाहिलेलं स्वप्न आज साकार झालं. तुम्ही केलेली मेहनत, त्या मेहनतीला फळ मिळालं. तुम्ही पाहिलेलं अगदीच आपण जर पाहिलं तर या युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं स्वप्न ते सुद्धा साकार झालं. कारण की मुरुडचे युवा खेळाडू खेळतात. अनुभवी खेळाडूंना तर स्थानच दिलं नाहीये. पण युवा खेळाडूंचा दबदबा हा मात्र कायम पाहायला मिळालाय. 6 चेंडू 11 धावा. तळेखार गावाला पडलेलं गोड स्वप्न. तळेखार गावातून येत असताना मुरुड तालुक्याच्या पटलावरती ज्यांना अप्रतिम दर्जाचं क्रिकेट सातत्यपूर्ण खेळलंय तो महत्वाचा खेळाडू तेजस काटकर बॉलिंगला आलाय. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेला बॉल मात्र प्रस्थान होताना पाहायला मिळेल. किशोर सर सिंगल आली आहे. मॅच ऑन आहे. आता जो सामना सिंगल डबलने जिंकला जाऊ शकला असता ना तो आता प्रत्येक बॉलवरती 2 धावा घेतल्या तरच जिंकता येणार आहे. काय वाटतं या मॅच मध्ये. यस, मॅच रंगते. डेफिनेटली प्रेक्षकांचा जल्लोष देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाला. मुरुड देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सांगून देतोय की आम्ही देखील जिद्दीनं पेटलोय. आमचा देखील वाटेला संघर्ष आलाय आणि तो संघर्ष आम्ही लिहिलेल्या पल्ल्याची ताकद ठेवतोय ती दाखवून दिली आहे. 5 चेंडू 10ची आवश्यकता. आकाश आणि साथीला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. डावकुरे हाताचे ज्यांचा खेळ आतापर्यंत चांगलाच पाहायला मिळालाय. ऋषभ आहेत ऑन स्ट्राईकला. पुढचा बॉल. ओ, यावेळेला फटका चांगला खेळला जातोय. गॅप मध्ये हुसेन आहे बॉलच्या खाली. एकच धाव मिळणार आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. आपण मगाशी उल्लेख केला होता ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आता वेळ बदलली आहे. आता वेळ मुरुडकरांची आली आहे आणि आता पत्ता पलटी झालाय. आपण म्हणतो ना की तुमचे एक्के दुक्के तेव्हाच दाखवा जेव्हा गरज असेल. आणि इकडे काय घडलंय. डिरेक्ट हिट. फलंदाज बाद. मुरुडकरांचा जल्लोष करणारा हा मोठा फलंदाज आकाश तौसाळकर मैदानाच्या बाहेर. आपल्या 40 धावा ते आता सेव्ह सुद्धा करून दाखवतात. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. धरणे गुरुजी, कुठला सामना कुठे आलाय. काय घडतंय या मॅच मध्ये. सामन्याचा पलटवार. सामन्यामध्ये वार पलटवार. हेच हवं होतं मुरुडकरांना. हेच हवं होतं या स्पर्धेला. ओ, यावेळेला गॅप मध्ये. हो, आजच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट झेल. लाजबाब. ब्राओ ब्राओ ब्राओ. आणि त्याचा बोलबाला. फलंदाज बाद.
तर 40 धावा जरी बनवला ना सर, पर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 40 धावाही थांबवल्या जातील, पण पाहिजे थांबवणारा. मुरुडकर थांबवतायत. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रामजी गायकर साहेब यांच्या वतीने मिठेकर वरून आहेत. या कॅच साठी 250 आणि तब्बल आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सुद्धा 250. 2 चेंडू 9 धावा, 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता राम गायकर साहेबांच्या वतीनं. यस, प्रेक्षकांचा जल्लोष. मुरुडकर या राईट साईडच्या गॅलरी मधून आवाजच येत नाही. थंडावलेत की काय? आवाज आला पाहिजे. यस, 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॉर्निंग क्लब तुम्ही शांत बसलात की काय? येस, त्यांचाही बोलबाला चालू आहे. मुरुडकरांचा बोलबाला. तेजस काटकरचा बॉल. फुल टॉस समोर खेळला जातोय. एक धाव तर मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय आणि रनआउटची विकेट. लाजबाब. शब्द पुरे पडतील त्याआधी डीजे ऐकूया. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, पर बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. आज मात्र 40 धावा थांबवत असताना काय खेळ केलाय मुरुडकरांनी. 1 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. 1 चेंडू 8 धाव. सामना जिंकलाय. एक्झिक्युशन मॅच, मैत्रीपूर्वक लढत. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर भारत 11 मुरुड युवा संघानं सामना जिंकलाय. आज तुम्ही ही जी मॅच भरवून आणलीत आणि सगळ्यांना असं वाटलं होतं की ही सगळ्यांना वाटलं होतं की अलिबाग संघ आरामामध्ये इकडे बाजी मारेल, पण मुरुडकरांनी दाखवून दिलं आम्ही काही कमी नाही आहोत. आणि यस, हँडशेक केलं जात आहे. मैत्रीपूर्वक लढत आहे. पहा, जरी मुरुडकर जिंकले असले तरी सुद्धा हा विजय आहे या क्रिकेटचा. हा विजय आहे मुरुड प्रीमियर लीगचा. आणि हा विजय आहे प्रशांतदादा मिसाळ साहेबांचा. आणि हा विजय आहे प्रशांतदादा मिसाळ साहेबांच्या सोबत असणाऱ्या सगळ्या कमिटीचा. यस, मुरुड प्रीमियर लीग यशस्वी स्पर्धा यशाकडे निघाली आहे. पहिल्या ओव्हरला 17 येऊन सुद्धा आपण पाहिलं तर मुरुड संघानं याचं सगळं श्रेय ब्रावोला देईन, कारण की त्यांनी टाकलेली मेडनवर. ब्रावोसाठी तब्बल जावेद भाई गुरमे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सानवी निनद नररी यांच्या वतीनं ब्रावोसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यस, रियान्स टावरी यांच्या वतीनं राजसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यस, मेडनवर साठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय यस तन्वीर साहेब यांच्या वतीनं. यस, या भारत साहेबांच्या वतीनं, भारत मोदी यांच्या वतीनं ब्रावोसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. या हिमांशू आपण व्यासपीठावरती यायचंय. आजचे बड्डे बॉय. यस, हार्ड लक अलिबाग. खूप छान खेळलात. खऱ्या अर्थानं तुम्ही येत असताना सगळ्यांची मनं तुम्ही सुद्धा जिंकलीत, पण शेवटच्या क्षणी हार हाती आली. हार जीत ही आहेच.
कोणाला तरी जिंकावं लागतं, कोणाला तरी हारावं लागतं. आणि आज तुम्ही चांगला खेळ करत असताना शेवटच्या क्षणी मात्र पराजयाच्या छायेखाली जावं लागलंय. पण इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही सुद्धा चांगले खेळाल याच अपेक्षेनं आम्ही तुमच्याकडे पाहतोय. या मी विनंती करतो अलिबाग संघ आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या, कारण की तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही आलात म्हणून या मॅचला या स्पर्धेला सुद्धा मजा आली. कारण की हा सन्मान आपण करतोय प्रशांतदादा मिसाळ साहेबांच्या शुभ हस्ते. अलिबाग संघ आपण या, आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. आपण आलात या स्पर्धेमध्ये खेळलात, हार झाली पण हरकत नाहीये. इथून पुढे अशा मॅचेस मला वाटतं आता होत राहतील या विभागामध्ये. युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं जाईल. तर या पराजयाच्या छायेखालून काहीतरी नवीन शिकून आपण पुढच्या मॅचमध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊया. विनंती करतो अलिबाग टीम या, आपला सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. आपण आलात, खूप छान खेळलात. यस हिमांशू व्यासपीठावरती आहे. हिमांशू स्टेजवरती यायचं लगेच. हिमांशू यस या अलिबाग टीम हार्ड लक, खूप छान खेळ केलात. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हार जीत ही होत असते. आपण म्हणतो ना की अपयशी यशाची पहिली पायरी. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही सुद्धा अलिबाग तालुक्याचं हे भवितव्यात खूप छान खेळता. खरंच गोलंदाजी खूप छान राहिली, पण बॅटिंगमध्ये जर संयम बाळगला असता तर या 40 धावा जास्तीच्या लांब नव्हत्या. पण यस मुरुडकर आज अलिबागकर आपल्याकडे खेळण्यासाठी आले, त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. खूप छान खेळले, कारण की त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले, पण शेवटच्या क्षणी हार हाती आल्या कारणानं अपयश त्यांच्या पदरामध्ये आपण पाहिलंय. यस जरी ते पराभूत झाले असतील तरी सुद्धा या संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज अलिबाग टीमला दिलं जातं. या एक प्रतिनिधीला विनंती करतो आपण यायचं. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज हे निश्चितपणे तुम्हाला ऊर्जा देईल. इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप छान खेळ होत राहू अशा आम्ही आशा बाळगतोय. यस बघा, म्हणजे मुरुड संघाने किती मोठा निर्णय घेतला की एक्झिक्युशन मॅचसाठी 15,000 रुपयाचं बक्षीस होतं, पण मुरुड संघ म्हणतोय की आम्ही जरी जिंकलो तरी सुद्धा त्या 10,000 मधून ते 5,000 आम्ही अलिबाग संघाला देतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या टीमसाठी सुद्धा. येस ब्रावो या कॅश प्राइज घेण्यासाठी तब्बल 1,700 रुपयाचं कॅश प्राइज ब्रावोसाठी आहे. येस नो डाऊट मॅन ऑफ द मॅच सुद्धा ब्रावोलाच देणं तोच हकदार आहे त्या मॅन ऑफ द मॅचचा, कारण की त्यांनी टाकलेली मेडन ओव्हर या मॅचमध्ये मुरुडकरांना घेऊन आली आहे आणि त्यानं पकडलेला तो झेल कोण विसरेल. येस हे संपूर्ण आपण जर पाहिलं तर येस ब्रावोसाठी एकदा जोरदार टाळ्या. लाजबाब त्यानं खेळ केलाय. येस आपण थोडं ब्रावो सोबत चर्चा करूया थोडीशी, कारण की आज ब्रावो तालुक्याच्या गटातून तू खेळत होतास. प्रथमतः अभिनंदन. ज्या वेळेला पहिल्या ओव्हरला 17 आल्या होत्या, 40 डिफेंड करायच्या होत्या आणि तुझ्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर नक्की तुझी मानसिकता काय होती, काय प्लॅनिंग केली होतीस बॉलिंग करण्याची? त्यांनी पण काढले तसे मी पण काढीन असा मला आत्मविश्वास होता, कारण भगवंताने सांगितलेलं आहे गीतेमध्ये प्रत्येक वाय नैवेद्य दे. तू प्रयत्न करत जा आणि मी प्रयत्न केले. यस खूप छान प्रयत्न आणि तू पकडलेला तो झेल त्या मॅचमध्ये अजून ऊर्जा निर्माण करणारा होता. एकंदरीत आज सगळीकडे चर्चा होईल की ब्रावो हे नावाची चर्चा असतेच, पण आता बहुचर्चित होईल कारण की एक्झिक्युशन मॅचमध्ये तू खेळलायस आणि तुझी टीम सुपर 3 मध्ये सुद्धा पहिली गेली आहे. किती एन्जॉय केलंयस या स्पर्धेला आणि प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद कसं वाटतंय? सर्वप्रथम दादांचं थँक्यू बोलेन की आमची टीम घेतली आणि आम्ही सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालो आणि खूप एन्जॉय करतोय, कारण सर्व म्हणजे एकदम PNP आणि आमदारसारखेच फील होते या ग्राउंडवर.
येस, खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच वर्षानुवर्ष तुला ट्रॉफीज मिळत राहा अशा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आशा बाळगतो. एक मिनिट राव. येस, राज पाटील आपण सुद्धा या. राज पाटील यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. येस, प्रशांत दादांनी विनंती करेन राजला सुद्धा आपण 500 रुपयाचं कॅश प्राईज द्यायचं. राज या. राज पाटील काय खेळलाय राज. मी तर म्हणेन राजनं पहिल्या डावामध्ये त्या धावा बनवल्या त्यात शेवटपर्यंत राहिल्या. काय अप्रतिम दर्जाची कामगिरी त्याची आपल्याला बघायला मिळाली. एस, राजला सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज. पण राजला बक्षीस देत असताना मुरुडकर राजसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानं जे फटके खेळले ते शेवटपर्यंत अलिबाग संघाला चटके देणारे होते. आणि यस, खूप छान क्रिकेट राहिलं. मनपूर्वक अभिनंदन. आता पुन्हा आपण मुरुड प्रीमियर लीगकडे येऊया, जिथे सुपर 6ची दुसरी मॅच आपण चालू करणार आहोत लगेचच. पण त्याआधी विजेतापदाची ट्रॉफी मुरुड संघ जिंकलाय आज घरच्या मैदानावरती. मुरुडकरांनी घरच्यांना सगळ्यांनाच मात्र खुश केलं. म्हणजे भारत 11 मुरुड हा संघ विजयी झाला. या संपूर्ण टीम आपण या. कर्णधार हुसेन होता, पण तदनंतर टीम वर्क आपण म्हणतो ना, जर असेल संपूर्ण संघाची साथ तरच होईल समोरच्या टीमवरती मात. आणि आज मुरुड संघाची साथ एकदम भक्कम होती आणि तदनंतर त्यांनी अलिबाग संघावरती मात केली. या संपूर्ण टीम बोर्लीच्या सरपंच सपना जायपाटील मॅडम यांच्या वतीनं मुरुड संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज इकडे आलं, ते सुद्धा आपण देऊया. मुरुड संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज सरपंचांच्या वतीनं. प्रकाश वाजेकर साहेब यांच्या वतीनं राज पाटीलसाठी 500 आणि ब्रावोसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस तिथे दिलं जाते. यस, एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण स्क्वॉडसाठी. यस, सगळ्यांची मनं जिंकली या मुरुडच्या 11 धुरंदरांनी. खूप छान खेळ केला. यस, अभिनंदन टीम मुरुड. चला, खेळपट्टीची दुरुस्ती थोडीशी होईल, मैदानाची दुरुस्ती होईल. मित्रांनो, एक इकडे सत्कार होत आहे, ते म्हणजे फ्रेंड्स ग्रुप कोल्हाई संघ यांच्यातर्फे प्रशांतदा मिसाल यांचा सत्कार करण्यात येत आहे. कारण शॉल फ्रेंड्स ग्रुप म्हणजे आपले जे कर्ता आहेत प्रशांतदा मिसाल यांचे गावातला संघ, यांच्या गावातला एक जुनादांत खेळाडू, जुन्यादांत संघ आणि त्यांचे सर्व मॅनेजर सुद्धा. आणि त्या संघाचे संस्थापक सुद्धा आपले दादाच आहेत प्रशांतदा मिसाल. त्यांचा एक सन्मान चिन्ह देऊन इकडे सत्कार करण्यात येत आहे. जोरदार ताल्या. सर्वांनी यायचं आहे पुढे. फ्रेंड्स ग्रुपचे सर्व जोरदार ताल्या वाजवायच्या आहेत. साहेबांचा इतके सत्कार करण्यात येत आहे. एक लाईनीत या.